संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड असलेल्या बीड जिल्हा कारागृहाचं आज स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे। एसआयटीकडून बीड जिल्हा कारागृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्याच अनुषंगानं आज बीड पोलीस अधीक्षकांचं पथक हे ऑडिट करणार आहे। 10 ते 12 बाबींवर हे ऑडिट केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। यामध्ये बीड जिल्हा कारागृह हे अत्यंत जुनं कारागृह असून याची इमारत ही निजामकालीन आणि कमकुवत देखील आहे। तसेच या कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नूतनीकरण करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणा देखील अद्ययावत करणं गरजेचं आहे। यावरील बाबींवर हे स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते। या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत स्वानंद पाटील, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। स्वानंद, नेमकं हे पथक कधी येणार आहे आणि कशा पद्धतीनं हे ऑडिट केलं जाईल? वर्षा, जे पोलीस उपअधीक्षकांचं पथक आहे हे पथक दुपारी 12 वाजता जिल्हा कारागृहाचं ऑडिट करणार आहे। स्ट्रक्चरल ऑडिट असणार आहे। यामध्ये आपण बघितलं तर सीसीटीव्ही असतील आणि किंवा ही जी इमारत आहे ही इमारत निजामकालीन असल्याचं माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे हे ऑडिट केलं जातंय। विशेष म्हणजे आपण बघितलं तर जे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक आरोपी या जेलमध्ये सध्या आहेत। वाल्मिक कराड असतील, त्यानंतर सुदर्शन घुले असतील, प्रतीक घुले असतील, असे आरोपी या जेलमध्ये असल्याने हे जे ऑडिट आहे हे ऑडिट या ऑडिटला महत्व प्राप्त झालेलं आहे। आता नेमकं जे पथक आहे ऑडिट करून ह्याचं जे सगळा अहवाल आहे हा बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पण दिला गेला जाण्याची माहिती आहे। आणि आता हे ऑडिट दुपारी 12 नंतर होणार असल्याची माहिती आहे। नेमका आता हा अहवाल काय दिला जातो याकडे मात्र लक्ष लागलेलं आहे, कारण जे सर्व आरोपी आहेत संतोष देशमुख प्रकरणातील हे या कारागृहात असल्यामुळे या ऑडिटला महत्व प्राप्त झालेलं आहे। वर्षा, निश्चितच स्वानंद, सगळे अपडेट तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।